नीट पेपर फुटीचं नाशिक कनेक्शन प्रकरण समोर आलेलं आहे। आरोपी शुभम खैरनार चक्क नाशिकमध्ये एक वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र चालवत असल्याचंही समोर आलेलं आहे। नाशिकच्या उच्चभ्रू कॅनडा कॉर्नर परिसरात एका आलिशान कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये शुभमचं हे कार्यालय आहे। SR एज्युकेशन कन्सल्टन्सी नावानं डॉक्टर शुभम खैरनारचं हे कार्यालय आहे। शुभमच्या कार्यालयाच्या महाराष्ट्रासह इतर राज्यातही शाखा असल्याची माहिती आहे। शुभमच्या कार्यालयात नक्की काय कारभार चालायचा हा प्रश्न आता उपस्थित केला जातो आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, या नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये अनेक महत्त्वाची माहिती समोर येऊ लागलेली आहे। आता शुभमचं एक कार्यालय होतं आणि या कार्यालयामधून तो इन्स्टिट्यूट चालवायचा का असं देखील बोललं जाते, नेमकी काय माहिती आहे? शुभम हा मेडिकल कन्सल्टन्सीचं काम साइड बाय साइड करत असते आणि त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला मध्य प्रदेशच्या सिकरमध्ये तो तिसऱ्या वर्षाच्या BMS चं शिक्षण घेत होता। आपण जर बघितलं तर नीट परीक्षेमध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळेस काउन्सिलिंगची गरज असते। परीक्षेचा फॉर्म कसा भरावा, परीक्षा कशी द्यावी, परीक्षेमध्ये काय काय मार्क्स प्रश्न येऊ शकतात, कशा पद्धतीचा अभ्यास करावा किंवा परदेशात जाण्यासाठी पण ची तयारी ते करावी लागते। तर त्या दृष्टिकोनातून हा त्या मुलांना काउन्सिलिंग करण्याबरोबर कोणता मुलगा श्रीमंत आहे, कोणता पैसे अधिक देऊ शकतो अशा पद्धतीनं सावध करण्याचं काम तो आपल्या या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून करत असते। त्याने जे कार्यालय त्याचं उभारलेलं आहे ते कॅनडा कॉर्नर परिसरातल्या एका उच्चभ्रू ज्या ठिकाणी नीट आणि JEEचे मोठे मोठे क्लासेस ज्या ठिकाणी आहे त्या परिसरामध्ये आहे त्याच परिसरामध्ये त्याने आपलं कार्यालय उभारलं होतं आणि त्याच ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना कळ घालण्याचं काम तो या ठिकाणी करत असते। आपण जर बघितलं तर नीटमध्ये जरी तो यावेळेस सापडलेला असला तरी हा त्याचा उद्योग गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टिकोनातून CBI आणि स्थानिक पोलीस तपास करतात। नक्कीच योगेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।